जयंत पाटलांचा शांतीत करेक्ट कार्यक्रम होतोय अशा चर्चा सध्या दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू आहेत. ज्या मागील कारणाचा विचार करायचा झाला तर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26व्या वर्धापन दिन सोहळ्यात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची विनंती शरद पवारांना केली होती. मात्र अद्याप शरद पवारांनी जयंत पाटलांचा राजीनामा स्वीकारला नसल्याची माहिती आहे. पण नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी शोधाशोध सुरू झाल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे जयंत पाटलांनी स्वतःहून त्यांच्या भाजपातील पक्षप्रवेशाच्या चर्चांना ब्रेक लावलाय. भाजपा फार मोठा पक्ष आहे, त्यामुळे मला गरिबाला का सारखं वेटीस धरता, माझ्या भेटी वेगळ्या कारणासाठी होतात, विरोधी पक्षाचे नेते भेटू शकत नाहीत का, असं म्हणत जयंत पाटलांनी ते भाजपाच्या वाटेवर नसल्याचं स्पष्ट केलंय. आता या सगळ्याचा जरा खोलात जाऊन विचार करायचा झाला तर प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार केल्यानंतर जयंत पाटील पक्षाच्या मेन स्ट्रीम राजकारणाच्या मधून हळूहळू साईडलाईन होत जातील, ज्यामुळे त्यांचा सक्रिय राजकारणातील सहभाग कमी होऊ शकतो. अशा वेळी अनेक नेते पक्षांतराचा विचार करतात, पण जयंत पाटलांनी स्वतःच त्यांचे भाजपमधील पक्षप्रवेशाचे दरवाजे एक प्रकारे बंद केलेत. त्यामुळे जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम केला जातोय अशा चर्चा रंगतायत. आता काही जण म्हणतील की भाजपाची दारं बंद झाली तरी अजितदादांच्या पक्षाचा पर्याय पाटलांकडे असेल, पण तो पर्याय जयंत पाटील निवडणार नाहीत असा विश्लेषकांचा अंदाज सांगतो. कारण प्रकर्षाने कधी दिसून आलं नसलं तरी अजितदादा आणि जयंत पाटलांचं वाकडं आहे, त्यामुळे तो रस्ता सुद्धा जवळपास नसल्यातच जमा आहे. आणि या सगळ्यातून एकच कन्क्लुजन निघतं, ते म्हणजे पाटलांचा करेक्ट कार्यक्रम होतोय. तर यावर तुमचं नेमकं मत काय, कमेंटमध्ये नक्की सांगा.